कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। का साजरा केला जातो गुढीपाडवा? गुढीपाडव्याचा हा उत्सव आणि हा सण का साजरा केला जातो? अनेकांच्या मनामध्ये गुढीपाडव्यांच्या पाडव्याच्या विषयी अनेक प्रश्न आहेत। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप कट जाएंगे, राम आएंगे। ज्या दिवशी परमात्मा रामचंद्र अयोध्येमध्ये आले, अरे आमचा राम येणार हे कळाल्यानंतर सगळ्या अयोध्यावासी लोकांनी सजन हो दारादारामध्ये ज्या गुड्या उभा केलेल्या दारामध्ये गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे गुड्या उभा केल्या। एवढंच नाही तर आपल्या दारामध्ये सडा समार्जन केलं, तोरण बांधलेले, फटाक्याची आतषबाजी चालू आहे। आणि ज्या दिवशी रामचंद्र परमात्मा अयोध्येत आले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा। आणि खऱ्या अर्थानं हा दिवस एवढा मंगल का झाला, या दिवसाला अनन्यसाधारण महत्व का आलं? आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण होतील, पण खऱ्या अर्थाने हे सगळे कारण आहेत गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करण्याचे। पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की हिंदू धर्म संस्कृतीचा गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीचं नववर्ष आहे। दुसरी गोष्ट वसंत ऋतूला या प्रारंभ होतो। तिसरी गोष्ट शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला। चौथी गोष्ट रामचंद्र परमात्म्याने वाईट प्रवृत्ती असलेल्या वालीचा पराभव केला। आणि महत्वाची गोष्ट आजच्या या दिवशी रामचंद्र परमात्मा 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येमध्ये आले आणि त्या अयोध्यावासी लोकांनी गुडिया तोरण अशा उभा करून आनंदाचा उत्सव साजरा केला। म्हणून खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा केला जातो। तसं जर आपण पाहायला गेलो तर या गुढीपाडवा या उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्व हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे। आणि हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जेवढे म्हणून काही उत्सव आहेत ते सगळे उत्सव विनाकारण नाही। प्रत्येक उत्सवाच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारण आहे। आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडल्या गेलेले हे उत्सव आणि हे सण आहेत। आपल्या वाडवडिलांनी परंपरागत हे उत्सव आजपर्यंत आपल्यापर्यंत आणून ठेवलेले आहेत। त्याच्या मागं काही ना काहीतरी फार मोठा इतिहास आहे। आणि त्याच पद्धतीने गुढीपाडवा या उत्सवाचा देखील असाच एक वेगळा आणि आगळ्या स्वरूपाचा इतिहास सांगितला जातो। इतिहास पुराणामध्ये अनेक प्रकारच्या कथा या गुढीपाडव्याच्या उत्सवाविषयी आपल्याला बघायला मिळतात। गुढीपाडवा हा सण प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्ती रोज सकाळी त्या दिवशी प्रत्येक माणूस हा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठत असतो। तो गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा उत्सव आणि हा सण साजरा केला जातो। सकाळी सकाळी त्या दिवशी सर्वजण लोक उठतात, पहाटे लवकर आमच्या माता भगिनी सर्व पहाटे उठतात, घराच्या समोर सडा समार्जन करतात, रांगोळ्या रेखाटल्या जातात, घर स्वच्छ केल्या जातात, पवित्र केल्या जातात, घराच्या दारावरती तोरण बांधली जातात। एवढंच नाही तर घराच्या दारामध्ये एक सुंदर बांबूची किंवा वेळूची अशी सुंदर काठी घेतल्या जाते, त्याच्यामध्ये एक कलश उलट्या स्वरूपामध्ये ठेवला जातो आणि त्या कलशाला रेशमी एक कपडा वस्त्र लावून त्याला साखरेची सुंदर गाठी लावल्या जाते आणि कडुलिंबाचे ढाळे त्याला लावले जातात। त्याला सुंदर प्रकाराने ती गुढी सजवल्या जाते। खऱ्या अर्थानं गुढी ही फार सुंदर, दिसायलाही सुंदर आहे आणि तिच्या पाठीमागं अनेक प्रकारचे रहस्य आहे। आमच्या संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे, गुढिया तोरणे
करीती कथा गाती गाणे, करीती कथा गाती गाणे. अरे आमच्या हिंदू धर्मातील तमाम सगळ्या सनातन संस्कृतीला मानणाऱ्या मानवाच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आनंद होतो ना, त्या त्या वेळेला गुढी उभा करणं, तोरणं बांधणं, रांगोळ्या रेखाटणं हा आमच्या एक संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुद्धा हा उत्सव आम्ही साजरा करतो. तमाम भारत देशातील संपूर्ण हिंदू धर्मातील सनातन संस्कृतीला मानणारी सर्व लोक हा उत्सव साजरा करतात. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी निर्माण होत असेल आपल्या सर्वांच्या, की ही गुढी उभी का केल्या जाते, दरवर्षी हा गुढीपाडव्याचा उत्सव का साजरा केला जातो. त्याच्या पाठीमागं तात्विक आणि सात्विक अशी काही कारण आहेत बघा. जर आताच्या काळामध्ये आपण बघायला गेलो तर गुढीपाडवा ज्या दिवशी आहे तो दिवस असतो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. आणि हिंदू धर्मामध्ये त्या दिवसाला खऱ्या अर्थानं नववर्ष म्हणून साजरा केला जातो. आजही आपल्या भारत देशामध्ये अनेक लोक 1 जानेवारीला नवीन वर्ष समजतात आणि नवीन नूतन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा 1 जानेवारीला बरेचशी लोक देतात. पण जे काही आपल्या सनातन संस्कृतीला आणि परंपरेला मानणारी जी माणसं आहेत ते 1 जानेवारीचा दिवस जरी असला ना दत्त महाराज, तरी ते लोक म्हणतात की जरी आज 1 जानेवारी असली पण आम्ही आमच्या शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच देऊ. कारण गुढीपाडवा हाच आमच्या सनातन संस्कृतीला मानणाऱ्या लोकांचा नवीन दिवस आहे आणि नवीन वर्षाचा आरंभ सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशीच होतो. कोणतंही नवीन काम करायचं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशीच केलं जातं, कारण तो अत्यंत शुभ दिवस आहे. एखाद्या दुकानाचं उद्घाटन करायचं असेल तरी गुढीपाडव्याचा मुहूर्त त्याला शुभ मुहूर्त समजल्या जातं. एखाद्या घराचं बांधकाम करायचं असेल तरीही गुढीपाडव्याचा दिवस, कोणतंही पवित्र कार्य, शुद्ध कार्य आणि चांगलं मोठं काम जर करायचं असेल काही तर गुढीपाडव्याचाच शुभ मुहूर्त गाठला जातो. लांब कशाला, दिवस वर्षभराची संपूर्ण लेखाजोखा वर्षभराचा जरी आपल्याला करायचा असेल तर आमचे सर्व व्यापारी मंडळी सुद्धा जी डायरी घेतात त्या डायरीवर सुद्धा गुढीपाडव्यापासूनच सुरुवात करतात. एवढंच नाही तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचांग जे आहे, योग, लगन, ग्रह, वार आणि तिथी, ज्या पंचांगावरती संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण विश्वाची क्रियाकलाप चालतो, ते पंचांग सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या जुन्या पारंपरिक लोकांनी ते पंचांग सुद्धा गुढीपाडव्यापासूनच सुरू केलेलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने जर आज गुढीपाडवा आपल्याला पाहायचा झाला तर गुढीपाडव्यापासून पुढे वसंत ऋतूला प्रारंभ होत असतो. शेतामध्ये जे काही पीक घेतलेलं आहे गुढीपाडव्याच्या नंतर ते सगळे पीक, नवीन पीक घरामध्ये येतात. आंब्याचा सीझन असतो, आंबे पाडाला येतात आणि मग नवीन गव्हाच्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या घरामध्ये साजऱ्या केल्या जातात, बनवल्या जातात आणि गोड धोड बनवून तो गुढीपाडव्याचा सण आणि उत्सव साजरा केला जातो. अत्यंत सुंदर. खऱ्या अर्थानं जर आपण बघायला गेलो तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरातल्या सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त आनंद असतो. आणि तो आनंद का असतो? कारण त्या आनंदाला सुद्धा काही ना काहीतरी कारण आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीशी काही कारण जोडल्या गेलेले आहेत. त्या कारणांच्या मुळे खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याच्या दिवशी वेगळा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. तसं जर पाहायला गेलो तर आपल्या विशेषत्वानं आपल्या महाराष्ट्रात जर आपण विचार करायला गेलो तर असं बोलल्या जातं की शालिवाहन नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्या शालिवाहन राजाच्या राज्यामध्ये शकांचं राज्य होतं आणि ते शक आपल्या जीवनामध्ये मनमानी प्रमाणे लोकांना छळण्याचा प्रयत्न करायचे. आणि तो शालिवाहन एक सामान्य कुटुंबामध्ये, कुंभाराच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा.
पण त्यांनी त्या शकाचा तो अत्याचार पाहिला, अन्याय पाहिला आणि तो त्याला सहन झाला नाही. तो हळूहळू परिपक्व झाला, मोठा झाला आणि त्याने ठरवलं की तमाम गोरगरीब जनतेवर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय परतावून लावायचा. वाडवडिलांकडून त्यांनी जी विद्या शिकलेली होती मूर्त्या बनवण्याची, असं म्हणतात त्या शालिवाहनाने अनेक मूर्त्या बनवल्या होत्या. हत्तीच्या मूर्त्या, माणसाच्या मूर्त्या, घोड्याच्या मूर्त्या, अशा अनेक अनंत मूर्त्या बनवल्या होत्या. पण त्याच्यामध्ये एक विशेष अशी कला होती, त्याला एक वरदान होतं. त्याने भगवान परमात्म्याचं चिंतन केलं त्या शालिवाहनाने आणि त्या जेवढ्या मूर्त्या बनवल्या होत्या सगळ्या मूर्तींमध्ये त्याने प्राण ओतले, प्राण निर्माण केले त्या मूर्त्यांमध्ये. आणि ज्या वेळेला ते शक युद्ध करायला, लढाई करायला आले त्यावेळेला त्याने बनवलेल्या मूर्त्या सजीव झाल्या आणि त्याने त्या सगळ्या शकांच्या बरोबर युद्ध करून, लढाई करून त्याने त्या शकांना पराभूत केलं. आणि ज्या दिवशी त्या शालिवाहन नावाच्या राजाने शकांना पराभूत केलं त्या दिवशी त्या सगळ्या तमाम जनतेला परम आनंद झाला आणि त्या आनंदाचा उत्सव साजरा करायचा त्यांनी ठरवला. आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि त्या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच सगळ्या लोकांनी तो उत्सव साजरा केला. म्हणून खऱ्या अर्थानं गुढीपाडवा हा सण आणि हा उत्सव साजरा केला जातो. हे एक प्रकारचं कारण आहे, एक महत्वाचं जे कारण आहे. खऱ्या अर्थानं गुढीला ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं. गुढीचं दुसरं नाव आहे ब्रह्मध्वज. आणि ब्रह्मध्वज का म्हणतात लक्ष देऊन ऐका, फार गोड कथा आहे आणि मार्मिक कथा आहे. पुन्हा तुम्हाला कदाचित ती पुन्हा ऐकायला मिळणार नाही, इतकी सुंदर गोड कथा आहे. पुराणामध्ये आलेली, श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर वर्णन त्या कथेचं येतं. पहा, ब्रह्मध्वज गुढीला का म्हणतात त्याचं कारण असं आहे बघा, की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो, ज्या दुनियेमध्ये आपण राहतो ती दुनिया, ती सृष्टी ब्रह्मदेवाने, भगवान ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच ही सृष्टी निर्माण केली होती. म्हणून तो आनंद सृष्टीतल्या निर्माण केलेल्या लोकांनी साजरा केला. म्हणून खऱ्या अर्थाने तो आनंद गुड्या उभा करून साजरा केला होता. म्हणून त्याला ब्रह्मध्वज असा शब्द आहे. पण ब्रह्मदेवाने ती सृष्टी कधी बनवली, का बनवली, कुठं बनवली आणि कशी बनवली, ऐका. फार सुंदर कथा आहे बघा, अत्यंत गोड कथा आहे. कदाचित आपण कधी ऐकली असेल नसेल, पण ही कथेच्या माध्यमातूनच आपल्याला ही गोड कथा ऐकायला मिळू शकते. म्हणून ऐका, असं म्हणतात की या जगामध्ये पहिलं कुठंच काही नव्हतं. आमच्या संत महात्म्याने सुद्धा वर्णन करून ठेवलंय ना दत्त महाराज. संत म्हणतात सुद्धा, पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. याचा अर्थ काय हो? पहिलं कुठंच काही नव्हतं म्हणजे अहो काहीतरी असेल ना. हो म्हणे होतं. काय होतं? तर या पृथ्वी तलावर फक्त आणि फक्त पाणी होतं. पाणी. पाण्याला संस्कृत मध्ये, राघव महाराज, पाण्याला संस्कृत मध्ये नीर असा शब्द आहे. नीर किंवा नार असा शब्द आहे. आणि त्या निळ्या जांभळ्या पाण्यावरती सज्जन हो, क्षीरसागरावरती, त्या पाण्यावरती तो परमात्मा एका वडाच्या पानावरती, माझा भगवान परमात्मा बाल मुकुंद मुरारी, तो परमात्मा झोपलेला आहे असं वर्णन केलेलं आहे अष्टकामध्ये. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्थपुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. वटस्य पत्रस्थपुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. वडाच्या त्या पानावर, जे वडाचं पान त्या पाण्यावर तरंगत होतं आणि त्या वडाच्या पानावर माझा बाल कृष्ण परमात्मा झोपलेला आहे. वटस्य पत्रस्थ पुटे शयानम
बालम मुकुंदम मनसा स्मरामी. तो परमात्मा त्या वडाच्या पानावर झोपलेला असताना कालांतराने, ऐका गोड कथा आहे, लक्ष देऊन ऐका जरा, कालांतराने त्याच परमात्म्याच्या नाभी कुंडलामधून एक कमळ उगवलं. कमळाचा उगम झाला आणि कालांतराने त्या कमळाच्या देठामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेवाला जन्मताच 4 तोंड आहेत. त्या ब्रह्मदेवाला चतुरानन असा शब्द आहे, चतुरानन म्हणतात. जसा त्या ब्रह्मदेवाचा जन्म झाला महाराज, तसं तो ब्रह्मा एकाच वेळेला 4 दिशेला 4 तोंड आहेत त्याला. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4ही दिशेला एकाच वेळेला तो पाहू लागला की मी इथे नेमका कुठून आलो आणि मी कसा आलो, माझी नेमकी निर्मिती कुणापासून झाली, मी का आलो इथे, कुठून आलोय, विचार करत होता. पण त्याला कोणच काही दिसत नाही, कारण सगळीकडे फक्त आणि फक्त पाणीच दिसतंय. आणि त्या पाण्यावर तो परमात्मा झोपलेला आहे, तो नारायण. कारण नार संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात आणि अयन म्हणजे राहणं, झोपणं, आणि नार अधिक अयन बरोबर नारायण. ज्या नारायणाच्या नाभी कुंडलातून कमळ उगवलंय, त्या कमळातून ब्रह्मदेव बाहेर आले. त्या ब्रह्मदेवाला काही दिसत नाही. पुन्हा ज्या कमळातून बाहेर आले होते ब्रह्मदेव, त्याच कमळाच्या देठातून भगवान परमात्म्याच्या, माझ्या श्री अनंताच्या पोटामध्ये ब्रह्मदेवाने प्रवेश केला. पोटात गेल्यानंतर काय पाहिलं त्याने, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी. त्या परमात्म्याच्या उदरामध्ये त्या ब्रह्मदेवाला एक नाही अनंत ब्रह्मांड दिसले. तो ब्रह्मदेव आतमध्ये गोंधळून गेला. पुन्हा त्याने ज्या देठातून आतमध्ये प्रवेश केला होता, त्या देठातून पुन्हा वर आला, त्या कमळाच्या फुलावर येऊन बसलाय. कमळावर येऊन बसल्यानंतर खिन्न मनाने बसलेला असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीच्या द्वारे 2 अक्षर त्याच्या कानावर पडले. 2 अक्षर कोणते कोणते होते, पहिलं अक्षर होतं त आणि दुसरं अक्षर होतं प. मग त्या ब्रह्मदेवाने त्या नारायणाचं तप केलं सज्जन हो. कारण या जगामध्ये कुणालाही काही जर बनवायचं असेल, निर्माण करायचं असेल, कुणालाही काही करायचं असेल ना, तर तपाशिवाय काही नाही होऊ शकत. बघा, तप करावं लागतंय, साधना करावी लागते, हार्डवर्क करावा लागतो, त्याला शॉर्टकट नाही. ब्रह्मदेवाने तप केलं. गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात ना, तप बल रचही प्रपंचु विधाता, तप बल विष्णु सकल जग त्राता, तप बल शंभो करई संघारा, तप बल शेष धरहि मही भारा. तप आधार जही सृष्टी भवानी. शंकर भगवान म्हणतात तपाशिवाय काही नाही. ब्रह्मदेवाला या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी तप करावं लागलं. ज्या नारायणाचं तप ब्रह्मदेवाने केलं, ते नारायण प्रगट झाले आणि ब्रह्मदेवानं पाहिलं त्या नारायणाचं सुंदर रूप. कसं होतं, श्रुत्वा गुणान् भुवन सुंदरम शृण्वतां मे, निर्वेश कर्ण विवरे हरतुंग तापम. अत्यंत विलोभनीय असं सुंदर ते रूप त्या परमात्म्याचं ब्रह्मदेवानं पाहिलं, दर्शन घेतलं भगवान परमात्म्याचं. आणि भगवान परमात्म्याने त्या ब्रह्मदेवाला आदेश केला की ब्रह्माजी, तुम्ही या सृष्टीची सुंदर सृष्टी निर्माण करा. आदेश मिळाल्यानंतर ब्रह्मदेवाने जे पाणी होतं, त्या पाण्यामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने एक अंडाकार जमीन निर्माण केली. म्हणून आपण आजही पाहतो दत्ता महाराज की या सृष्टीमध्ये 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. ती जमीन, तिचा आकार कसा आहे, गोलाकार आहे. गोलाकार नाही, तिचा अंडाकार आहे, अंडाकार.
ते अंड कुणी बनवलंय? माझ्या ब्रह्मदेवानं निर्माण केलं ते अंड. त्यालाच ब्रह्माने बनवलेलं अंड आहे म्हणून त्याचं नाव ब्रह्मांड असा शब्द आहे. त्याला ब्रह्मांड म्हणतात, ब्रह्मांड. मग ते ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवाने पंचमहाभूते निर्माण केली. कोणते कोणते? क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचमहाभूते निर्माण झाली. त्यामध्ये पृथ्वी सुद्धा निर्माण केली ब्रह्मदेवाने. मग पृथ्वी निर्माण झाल्यानंतर आता या पृथ्वीवरती काहीतरी आपण सुंदर कलाकृती निर्माण केल्या पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं? 4 प्रकारच्या खाणी बनवल्या. कोणत्या कोणत्या 4 खाणी बनवल्या? ऐका, लक्ष द्या. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज, 4 खाणी. अंडज म्हणजे अंड्यापासून जन्माला येणारे जीव निर्माण केले. ऐका, लक्ष द्या. अंड्यापासून जन्माला येणारे जीव निर्माण केले. जारज, वीर्यापासून निर्माण होणारे जीव निर्माण केले. उद्बीज म्हणजे बीजापासून निर्माण होणाऱ्या वनस्पती निर्माण केल्या. आणि स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे जीव निर्माण केले. सुंदर सृष्टी निर्माण केली. परंतु जी सृष्टी बनवली, किडा मुंगी पासून अगदी मोठमोठ्या प्राण्यापर्यंत सगळे बनवले ब्रह्मदेवाने माझ्या. पण ते बाकीचे बनवलेले प्राणी, ते प्राणी मात्र ते भाव द्यायला तयार नाही. ज्याने बनवलं त्यालाच विचारायला तयार नाही. कारण कोणताही माणूस काहीही करायचं म्हणलं ना राघव महाराज, तर आपलं नाव निघलं पाहिजे. कमीत कमी आपलं नाव तरी निघावं याच्यासाठी माणूस करत असतो. तर त्या ब्रह्मदेवाला समाधान वाटत नव्हतं. म्हणून शेवटी ब्रह्मदेवाने एक सुंदर एक कलाकृती निर्माण केली. सुंदर एक मॉडेल तयार केलं. आणि ते मॉडेल म्हणजे माणसाचं मॉडेल. 2 व्यक्ती निर्माण केले ब्रह्मदेवाने. जगात सगळ्यात पहिलं 2 माणसं तयार झाले. एक मेल आणि दुसरा फिमेल. मेल कोण होता? तो मेल होता, त्याचं नाव होतं मनु राजा आणि त्याची पत्नी होती शतरूपा. मनु आणि शतरूपा हे जोडपं सगळ्यात पहिलं जगात निर्माण केलं. एक मनु नाही बनवला, एक मनु नाही निर्माण केला. 4 मनु बनवले आणि 7 ऋषी बनवले. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा. 7 महर्षी बनवले, ऋषी मुनी. 7 महर्षी आणि 4 मनु. किती झाले? 7 आणि 4 11. 11 जणांचं ट्रस्ट तयार केलं. कोणतंही कार्य जर मोठं करायचं असेल ना तर ट्रस्ट करावं लागतं. मग तिथून पुढे त्याचा अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, खजिनदार कोण, सचिव कोण, मग वेगवेगळे खाते प्रत्येकाला बाकीचे राहिलेले सदस्य देऊन टाकतात. असं एक सुंदर ट्रस्ट बनवलं. आणि ज्या दिवशी हे ट्रस्ट तयार झालं आणि त्यानंतर त्या मनु पासून मानवाचा जन्म झाला. मनु पासून अनगिनत मानव तयार झाले. आणि त्या मानवाने ज्या दिवशी या पृथ्वी तलावर मानव निर्माण केले माझ्या ब्रह्मदेवाने, खऱ्या अर्थानं सृष्टीची या दुनियेची परिपूर्णता त्या दिवशी झाली. आणि ज्या दिवशी मानवी सृष्टी निर्माण झाली तो दिवस होता कोणता? तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडव्याचा दिवस. आणि त्या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं त्या सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून त्या सगळ्या लोकांनी ज्या दिवशी सृष्टीची निर्मिती परिपूर्ण रूपाने झाली त्या दिवशी सगळ्या पृथ्वी तलावरच्या लोकांनी आनंद उत्सव साजरा केला. आणि ज्या दिवशी तो आनंदाचा उत्सव साजरा केला, कसा केला? दारादारामध्ये सडा समार्जन केलं, घराच्या दारावर तोरण बांधले आणि विशेष म्हणजे गुढ्या उभा केल्या. आणि ज्या दिवशी त्या गुढ्या उभा केल्या, म्हणून त्या दिवशी जी गुढी उभा केली त्या गुढीचं नाव
काय ठेवलं? ब्रह्मध्वज असं नाव ठेवलं. म्हणून गुढी पाडव्याला दुसरं नाव आहे, गुढीला दुसरं नाव आहे ब्रह्मध्वज. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे ब्रह्मध्वज नाव आणि गुढी पाडवा या दोन्ही कथेचं खऱ्या अर्थानं, या नावाचं आणि या कथेची खऱ्या अर्थानं इथे सांगड आपल्याला दिसून येते. म्हणजे ही एक कथा आहे किंवा परंपरागत पुराणामध्ये विशेष म्हणजे एक अशी ही कथा सांगितल्या जाते की दुराचारी असणारा वाली, त्या वालीनं आपल्या भावाची सगळी संपत्ती, रामायणामध्ये गोड कथा येते, ती सगळी संपत्ती आपलीशी करून घेतली होती. नुसती संपत्तीच आपली केली नव्हती त्या वालीने, तर आपल्या मनाप्रमाणे मनमानी करून त्या सगळ्या प्रजेला तो आपलंस करण्याचा प्रयत्न करत होता. त्या सुग्रीवाचं राज्य बी त्या वालीने घेतलं होतं. आणि एवढंच नाही तर सुग्रीवाची पत्नी सुद्धा वालीनं आपलीशी केली होती. खऱ्या अर्थाने हा अन्याय होता. पण ज्या दिवशी सुग्रीवाला माझ्या भगवान रामजीची भेट झाली आणि त्याच दिवशी सुग्रीवाने रामाची मैत्री झाली आणि आपल्या मित्रासाठी माझ्या परमात्म्याने त्या सुग्रीवासाठी वालीला एकाच बाणानं मारून टाकलं. का मारलं वालीला? त्याचे अनेक कारण आहेत. पुन्हा डबल सुरू केलं का? वालीला मारण्याचे अनेक कारण आहेत. परंतु वालीनं सुद्धा स्वतः विचारलं भगवान परमात्म्याला की देवा तुम्ही मला का मारलं? तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी अवतरित झाला. धर्म हेतु अवतरे हु गोसाई, मारे हु मोही व्याध की नाही. का मारलं देवा तुम्ही मला सांगा ना. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे वाली, अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनसट कन्या समयेचारी. आपल्या छोट्या भावाची बायको, आपल्या स्वतःची बहीण, आपल्या स्वतःच्या मुलाची बायको, अनुज बधू भगिनी सुतनारी, या सगळ्यांना यांच्यावर जो कोणी वाईट नजरेनं पाहतो, यांच्याकडं कुदृष्टी जो करतो ना, शास्त्र सांगतं त्याला दिसताक्षणी गोळ्या घातल्या आणि मारून टाकला तरी तुम्हाला पाप लागणार नाही. कोणाकोणाकडे लक्ष देऊन ऐका पुन्हा एकदा. अनुज बधू, आपल्या छोट्या भावाची बायको, आपल्या स्वतःच्या मुलाची बायको आणि आपल्या स्वतःची बहीण, यांच्याकडे जो कोणी वाईट नजरेनं पाहतो त्याला दिसताक्षणी मारलं तरीही पाप लागत नाही, कारण तो आततायी असतो. आणि हे वाली, रामजी म्हणतात तू ते पाप केलंस, छोट्या भावाची पत्नी आपलीशी केलीस, त्याचं राज्य आपलंसं केलंस, मनमानी करून तू राज्य चालवतोस. तुझ्यासारख्या नराध आम्हाला जगण्याचा अधिकार नाही. म्हणून माझ्या परमात्म्यानं त्याला बाण मारला. आणि ज्या दिवशी वाली मारल्या गेला त्या दिवशी किष्किंधेतल्या लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. तो दिवस सुद्धा कोणता होता? चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. आणि आपल्या सगळ्यांना माहित असलेला एक महत्वाची कथा, आजचा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस गुढी पाडवा म्हणून का साजरा केला जातो? ज्याप्रमाणे विजयादशमी हा जो उत्सव आहे, तो उत्सव राजा रावणाला मारला म्हणून तो विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो. त्या राजा रावणाला मारल्यानंतर माझे परमात्मा प्रभू रामचंद्र सगळ्या वानरांना घेऊन पुष्पक विमानामध्ये बसवून सगळ्या लोकांच्या गाठी भेटी घेत 14 वर्षाचा जो वनवासाचा काळ होता, तो वनवासाचा काळ संपून ज्या दिवशी माझे भगवान रामजी अयोध्यावासी लोक, जे लोक 14 वर्ष वनवास संपण्याची वाट पाहत होते, कधी येतील आमचे परमात्मा, कधी येईल आमचा रामचंद्र परमात्मा, वाट बघत होते डोळ्यात तेल घालून. उत्सव साजरा करायचा आहे. काय म्हणायचं त्या महिला? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हो दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप कट जाएंगे, राम आएंगे.
एवढा आनंद त्या लोकांच्या जीवनामध्ये होता की आज आमचा राम येईल, आमचा परमात्मा आज आम्हाला भेटायला येईल. आणि सगळा वनवास पूर्ण करून अयोध्यावासी लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी माझे परमात्मा रामचंद्र ज्या दिवशी अयोध्येला परतले सज्जन हो, अमित रूप प्रगटे तेही काला, जथा जोग विधी मिले सबही कृपाला. ज्या दिवशी परमात्मा रामचंद्र अयोध्येमध्ये आले, अरे आमचा राम येणार हे कळाल्यानंतर सगळ्या अयोध्यावासी लोकांनी सज्जन हो, दारादारामध्ये ज्या गुड्या उभा केलेल्या दारामध्ये गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे गुड्या उभा केल्या. एवढंच नाही तर आपल्या दारामध्ये सडा समार्जन केलं, तोरण बांधलेले आहेत, फटाक्याची आतषबाजी चालू आहे. आणि ज्या दिवशी रामचंद्र परमात्मा अयोध्येत आले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. आणि खऱ्या अर्थानं हा दिवस एवढा मंगल का झाला, या दिवसाला अनन्यसाधारण महत्व का आलं, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न निर्माण होतील. पण खऱ्या अर्थाने हे सगळे कारण आहेत गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करण्याचे. पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की हिंदू धर्म संस्कृतीचा गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीचं नववर्ष आहे. दुसरी गोष्ट वसंत ऋतूला या प्रारंभ होतो. तिसरी गोष्ट शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला. चौथी गोष्ट रामचंद्र परमात्म्याने वाईट प्रवृत्ती असलेल्या वालीचा पराभव केला. आणि महत्वाची गोष्ट आजच्या या दिवशी रामचंद्र परमात्मा 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येमध्ये आले. आणि त्या अयोध्यावासी लोकांनी गुडिया तोरण अशा उभा करून आनंदाचा उत्सव साजरा केला. म्हणून खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा केला जातो, तो गुढीपाडव्याचा उत्सव. आणि त्या गुढीपाडव्या आज या वर्षीचा 2026चा गुढीपाडवा आपण सगळ्यांनी मोठ्या आनंदामध्ये एन्जॉय करायचा आहे. मस्त सुंदर गोड धोड बनवायचंय, पुरणाच्या पोळ्याचा स्वयंपाक बनवा. आणि नाही झालं पुरणाच्या पोळ्या नाही तर पुरी श्रीखंड गोड धोड पदार्थ आजच्या दिवशी या पाडव्याच्या दिवशी बनवा आणि खूप आनंद साजरा करा. आज खऱ्या अर्थानं या कथा प्रवाह चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर या गोड कथा मी आपल्या समोर आणलेल्या आहेत. आणि पुनश्च एकदा जे आपण सर्वजण गेल्या अनेक दिवसापासून या कथा प्रवाह चॅनलला आपण फॉलो करत आहात, असंच प्रेम आपल्या सर्वांचं आमच्यावरती राहू द्या. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा या चित्रकूट धाम परिवाराच्या वतीने खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. खुश रहो, व्यस्त रहो, मस्त रहो. जय सियाराम, जय सियाराम.